छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीच्या या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये भारताच्या घटनेचं अतिउच्च सभागृह साठी तुम्हाला आणि मला आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी निवडणूक आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहोत. मी दोनच प्रश्न, हे मर्यादित निवडीत केलेले हे सगळे पदाधिकारी ही प्रशिक्षण शाळा आहे असं त्याचा अर्थ आहे. संख्या कितीही जमवता येते, संख्या जमा करण्याचे अनेक प्रयोग आहेत. ते प्रयोग गेल्या 40 वर्षाच्या काळात आम्ही आमच्या राजकारणात कधी केलेले नाही. परभणी जिल्हा हा, तुम्ही आता म्हणता हे अपक्ष या जिल्ह्यात असलेले सध्याचे उमेदवार पक्ष हे सगळे अपक्ष उमेदवार आहेत. यांना कोणता पक्ष विचारा, यांना चिन्ह कोणतं विचारा, सगळेच अपक्ष आहेत. पण आपल्याला असं करायचंय की आपला हा उमेदवार अधिकृत उमेदवार परभणी जिल्ह्याच्या नागरिकांचा अधिकृत पक्ष उमेदवार आहे असं ठरवायचं. अनेक प्रयोग या जिल्ह्यामध्ये झालेत. नवीन पिढीला या असलेल्या प्रयोगामध्ये यशस्वीता देण्यासाठी, नवीन तरुण पिढी पुढे आणण्यासाठी, पार्लमेंटच्या योग्यतेच्या उमेदवाराचा निवड करण्यासाठी तुम्हाला दिलेली संधी आहे. समजा मला ही निवडणूक लढवायची इच्छा होती. महाराष्ट्र राज्याच्या या प्रक्रियामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस, फुटलेली शिवसेना, या महाराष्ट्रात एकच पक्ष अधिकृत आहे, बाळासाहेब आंबेडकरांचा. त्याला मान्यता. यांनी मला विनंती केली की बा तुम्ही आमच्याकडून प्रातिनिधिक स्वरूप स्वीकाराल का. म्हणजे आम्ही सामूहिक निर्णय घेऊ आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या सामूहिक पुरोगामी विचारसरणीचा परभणी जिल्हा आहे. या जिल्ह्याचा पहिला खासदार तुम्हाला माहित नसला तो पुरोगामी चळवळीचा शेतकरी कामगार पक्षाचा खासदार होता, काँग्रेसचा नव्हता. पण परिवर्तन चळवळ करणारा हा जिल्हा असल्यामुळे या परिवर्तन चळवळीमध्ये तुम्हाला मला सगळ्या शिकलेल्या माणसांना सर्व समाजाला सामील व्हायचं आहे. आणि त्या परिवर्तनाचा उमेदवार म्हणून आपल्याला परभणी जिल्ह्याचा हा उमेदवार अधिकृत, परभणी जिल्ह्याच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समित दूधगावकर याला पक्षाचं रूपांतर द्यायचं आहे. त्याला निवडून देण्यासाठी तुमच्या पुढे उभं केलेलं आहे. हे आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे. मी सगळ्या पक्षांच्या पदाधिकारी भेटलो, मुख्यमंत्र्याला भेटलो, उपमुख्यमंत्र्याला भेटलो, भाजपला भेटलो, गडकरी साहेबाला भेटलो, अमुकाला भेटलो, तमुकाला भेटलो. या जिल्ह्यात पक्षाला एकही उमेदवार भेटू शकत नाही. म्हणजे तुमची ऐपत या जिल्ह्यात पक्ष चालवण्याची नाही, ही मान्यता सगळ्या पक्षांनी दिलेली असल्यामुळे आपण आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी आपला पक्षाचा उमेदवार अधिकृत समीर दुर्गावकर द्यायचा, यालाच पक्ष म्हणून आपण पुढे न्यायचा आहे. हाच पक्ष महाराष्ट्रात मराठा होण्याची आपली नांदी आहे. त्यासाठी आपण, मी चूक उमेदवार होतो, सांगतो होतो, पण पार्लमेंटला उमेदवार कसा असावा. आता पार्लमेंटचं स्पेलिंग तरी या माणसांना लिहिता येईल का हो. भारताच्या सर्व पक्षांना मी दोष देतो, भारतीय जनता पार्टीला देतो, काँग्रेसला देतो. ज्याला शिक्षण येत नव्हतं, ज्या काळात शिक्षण नव्हतं त्यावेळेस कोणाला उमेदवारी समाजाची शिवून दिली जात होती, ती समाजाचे नेते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, त्यांनी घटना लिहिली, अभ्यास केला म्हणून ते नेतृत्व दिलं ना. मग पार्लमेंटच्या त्या प्रक्रियेमध्ये आता सुशिक्षित माणसं असताना एकही पक्षाने नॉन मॅट्रिक 8वी 10वी, तुम्ही उमेदवाराची यादी बघा, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची यादी बघा, काँग्रेस उमेदवाराची यादी बघा, हे मॅट्रिकच्या खाली सगळे उमेदवार आहेत. हे पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडणार तरी कसे. तुम्हाला पार्लमेंट शब्दाचा व्याख्या इंग्रजीमध्ये पार्लमेंटचं स्पेलिंग येत नाही, असे माणसं तिथे पडले, त्याच्याकडून काय अपेक्षा करू शकता. व्यक्तिगत टीका नाही,
मग सगळ्या पक्षांनी उमेदवार निवडीमध्ये शिकलेल्या माणसावरती अन्याय केलेला आहे, म्हणून सुद्धा उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही स्वीकारलेली आहे. 6 तालुक्यात मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे का? कुठे? पैठणचं आपेगाव, इकडं माळेगाव, तिकडं बुलढाण्याच्या जवळ नेर शिवली 250 किलोमीटर. या मतदारसंघात जायचं असेल तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या थ्रू आणि कालावधी प्रचाराचा कमी असल्यामुळे आपल्याला हे सगळं पथ्य प्रत्येकाला आपण उमेदवार म्हणून समजायचं आहे आणि त्यामध्ये भागीदारीचे सर्व पक्षांचे. आता आरक्षणाचे प्रश्न हा समीरनं जे मागितला हा पार्लमेंटचा सब्जेक्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम आहे, घटनात्मक दुरुस्तीचा प्रश्न आहे. घटनात्मक दुरुस्तीचा प्रश्न जर सभागृहात मांडणारा उमेदवारच नसेल तर त्याला मतदान करून काय उपयोग आहे? कसं काय तुम्हाला आरक्षण मिळू शकेल? की ज्याला घटना समजत नाही, मांडताच येत नाही, त्याला पाठवून तरी काय उपयोग आपल्याला? म्हणून त्या योग्यतेचा उमेदवार म्हणून समीर दुधगावकरला आपण तिथे पाठवण्याचं ठरवलेलं आहे. आपण सगळ्यांनी म्हणून त्यांना यशस्वी करूया. आणि परभणी जिल्ह्यात जगात जर्मनी हिंदुस्थान परभणी हे जे वाक्य आहे सुज्ञतेचं वाक्य आहे, दुरुस्तीचं वाक्य आहे. हा डाव्या विचाराचा परभणी जिल्हा आहे. इथे कष्ट करणाऱ्या, विचार करणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या माणसांना लोक मतदान देण्याची विचारसरणीची त्याचे आपण सगळे सुपुत्र आहोत. आपलं जीन ते आहे आणि त्या जीनला साधीर राहून आपण ही आता इथं सर्व समाजाची माणसं आहेत. वंचित आघाडीचा आपल्याला पाठिंबा आहे, मुस्लिम समाज आपल्याला. आता मी 2009 निवडून आलो, एकच वाक्य, मुसलमान बाणाला मतदान देत नाही, पण परभणी गणेशराव दुधगावकर बाणाला प्लस होते. कसं काय होते? म्हणजे मुस्लिम समाजाने मला मतदान दिलं म्हणून झाले ना. म्हणून मी पहिलं वाक्य वापरलं, मुस्लिम दलितांनी मतदान दिल्यामुळे मी लोकसभेत बाणावर सुद्धा खासदार झालो. या जिल्ह्याच्या संपूर्ण समाजाच्या बांधिलकी मानणारे समाजातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सामाजिक काम करत असल्यामुळे सर्व समाजाचा पाठिंबा समीर दुधगावकरला आहे, त्याला आपण पाठवायचं आहे. आणि सर्व हे यश मिळवण्यासाठी तुमची भागीदारी असावी एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.